महाराष्ट्रातल्या प्रत्येक आय-टी फ्रेशर किंवा आय-टीमध्ये जॉब ज्याला पाहिजे, अशा सगळ्या युवकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांच्या पालकांपर्यंत पण तुम्ही शेअर करा. आता पुण्यामध्ये फार मोठा जॉब स्कॅम चालू आहे, ज्यामध्ये 4,000 ते 5,000 फ्रेशर्स हे आम्हाला कनेक्टेड आहेत फोरम फॉर आय-टी एम्प्लॉईजला आणि ते अशा फेक कंपनीमध्ये लागलेले आहेत पैसे देऊन आणि त्या कंपनीचे आता ओनर्स जवळपास 5 ओनर्स अटकेमध्ये आहेत. फ्लायनॉट सॅस असेल, त्यानंतर थिंकटेक असेल, त्यानंतर रेडियंट असेल, क्वांटम सॉफ्ट असेल, Azure टेक असेल. हे 5 कंपन्या आता बंद झालेल्या आहेत आणि त्यांचे ओनर अरेस्टेड आहेत. पण हा स्कॅम एवढ्यापुरता मर्यादित नाहीये. आमचं फोरम फॉर आय-टी एम्प्लॉईजचं आता जे सर्व्हे चालू आहे, त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात येतं, की अजून 5,000 ते 10,000 आय-टी फ्रेशर्स पुण्यामध्ये 2025 वगैरे या बॅचचे रिसेंटली हे अजून या स्कॅममध्ये अडकले आहेत आणि आम्हाला त्यांना त्या स्कॅममधून बाहेर काढायचंय. त्याचबरोबर कुठलीही नवीन मुलं या स्कॅममध्ये अजिबात अडकता कामा नयेत. त्यासाठी त्या सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. एखादा जर कन्सल्टंट तुमच्याकडून पैसे घेत असेल जॉबसाठी आय-टीमध्ये लावतो म्हणून, तर अशा कन्सल्टंटकडून तुम्ही जॉब लावून घेऊ नका. बऱ्याचशा या कन्सल्टंटकडे कोणतेही जॉब नाहीयेत. ते फेक कंपनीमध्ये तुम्हाला फेक एक्सपिरियन्स देतात. तो तुमचा पुढं कुठेही कामाला येत नाही. आणि आता 5 ओनर अरेस्टेड आहेत. अ, हिंजेवाडीला 3 आहेत, विमाननगर खराडीला 2 आहेत. पण अजून 3 कंपन्या आता आम्ही नेक्स्ट 1-2 वीक्समध्ये जीटी ॲस्ट्रिक असेल, स्ट्राइक्स असेल आणि कावेटेक असेल. तर ह्याच्यामध्ये जवळपास 1000 ते 1,500 मुलं अडकलेली आहेत. तर आता आम्ही त्याच्यावरती काम करणार आहे. त्यामुळे तुमच्यापैकी कुणी जर ह्या कंपन्यांमध्ये असेल, तर दुसऱ्या कुठल्याही कंपनीमध्ये असेल, जे अशा फेक एक्सपिरियन्स देतात किंवा तुम्हाला पगार देत नाहीत आणि तुम्ही फ्रेशर म्हणून तुम्हाला जॉइन करताना तुमच्याकडून पैसे घेतलेत, तर तुम्ही फोरम फॉर आय-टी एम्प्लॉईजला रीच आउट करा किंवा निअरेस्ट लेबर ऑफिसला रीच आउट करा किंवा पोलिस स्टेशनला कंप्लेंट करा. पण या स्कॅममधून पहिल्यांदा बाहेर या आणि बाकी सर्व लोकांना माझी विनंती आहे, की अशा स्कॅममध्ये अजून कोणी पडू नये, यासाठी हा व्हिडिओ सर्व पालकांपर्यंत गेला पाहिजे, की तुमची मुलं पुण्यामध्ये येऊन कुठल्या स्कॅममध्ये अडकत नाहीत ना.